आजचा जो टॉपिक आपण या ठिकाणी घेतलेला आहे हा सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि टॉपिकचं नाव आहे फ्रिक्शन. फ्रिक्शन म्हणजे घर्षण होते. हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, अनेकांना माहीत आहे. घर्षणाचा अर्थ काय सांगितलेला आहे, आपण जर व्याख्या जर पाहायची असेल घर्षणाची तर दोन पदार्थ एकमेकाला टच असेल, दोन पदार्थ एकमेकाला टच आहे म्हणजे स्पर्शित आहे. दोन स्पर्शित पृष्ठभाग एक दुसऱ्यावर गतिमान होत असताना त्याच्या गतीला विरोध करणारी जी प्रेरणा आहे, पुन्हा लक्षात घ्या, दोन पदार्थ एकमेकाच्या टच मध्ये आहे, सानिध्यामध्ये आहे, जुडलेले आहे, स्पर्श आहे. दोन पदार्थ एकमेकांमध्ये स्पर्शित असताना ती जी गती असते त्या गतीला विरोध करणारी जी प्रेरणा आहे तिला आपण घर्षण असं म्हणतो. घर्षण हे लावलेल्या प्रेरणेच्या विरुद्ध असते. प्रेरणा पुढे तर घर्षण मागे, अशा प्रकारची घर्षणाची व्याख्या आपल्याला पाहता येते. नंतर आपण घर्षणाचे तीन मुख्य प्रकार, टाइप्स ऑफ फ्रिक्शन आपण पाहूया. त्यातला पहिला प्रकार आहे, त्याचं नाव आहे स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे कसं, दोन पृष्ठभाग आहे, जसा टेबल आहे, टेबल आणि खालची जमीन, दोन्ही पृष्ठभाग एकमेकावर स्थिर आहे, कुठलाची हालचाल नाही आहे, पण त्याच्यामध्ये जे होणारं घर्षण आहे त्या घर्षणाचं नाव आहे स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे स्थितीज घर्षण. नाव काय त्याचं, स्थितीज घर्षण. कारण दोन्ही पृष्ठभाग एकमेकावर ठेवलेले आहे. तरी पण याचं घर्षण का होते, कारण वरचा जो पृष्ठभाग जर हा वजनी असेल तर वजनामुळे सुद्धा घर्षण होत असते दोन पृष्ठभागामध्ये. दुसरा जो प्रकार सांगितला त्याचं नाव आहे डायनामिक फ्रिक्शन. डायनामिक फ्रिक्शन म्हणजे काय, त्याचं नाव आहे गतीज घर्षण. दोन पृष्ठभाग एक दुसऱ्यावरती गतिमान होऊन घासल्या जात आहे. दोन पृष्ठभाग एक दुसऱ्यावरती गतिमान होऊन उदाहरण जर घ्यायचं झालं, आपण सायकल पाहिलेली आहे, सायकलची चेन आणि सायकलचं फ्रीव्हील, दोन्ही पदार्थ कसे आहे, दोन्ही गतिमान आहे आणि गतिमान होऊन घासल्या जात आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर पीठगिरणी पहा, पीठगिरणीचं चाक आहे आणि पीठगिरणीचा बेल्ट आहे. दोन्ही पदार्थ एक दुसऱ्यावरती गतिमान होऊन गतीतही आहे आणि घासल्या जात आहे. याचं नाव आहे डायनामिक फ्रिक्शन. तिसरा प्रकार आहे, तुझं नाव आहे रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन मध्ये काय होतं, एक पृष्ठभाग स्थिर आणि एक पृष्ठभाग गतिमान. याच्यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं रोड, आपण जे रोड आणि रोडवर चालणारी जी वाहनं आहेत, वाहनाचे चाक गतिमान आणि रोड हे स्थिर. पुन्हा उदाहरण घेता येईल रेल्वेची रूळ स्थिर असतात, त्याला आपण रेल्वे ट्रॅक असं म्हणतो. आणि रेल्वेचे चाक व्हील हे गतिमान असते आणि ट्रॅक जे आहे हे स्थिर असते. एक स्थिर एक गतिमान, त्याच्यामध्ये होणारं घर्षण हेच नाव आहे भ्रमणजन्य घर्षण. हे घर्षण सर्वात कमी असते. म्हणून पहिल्या प्रकारामध्ये दोन्ही स्थिर, दुसऱ्या प्रकारामध्ये दोन्ही गतिमान, तिसऱ्या प्रकारामध्ये एक स्थिर आणि एक गतिमान. अशा प्रकारचे तीन आपण घर्षणाचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. नंतर आहे लॉज ऑफ फ्रिक्शन. घर्षणाचे नियम काय आहे, घर्षण कुठं कुठं होते, जर अशा प्रकार समजा पृष्ठभाग असेल, दोन्ही समजा स्पर्शित पृष्ठभाग खळबळीत असेल तर या ठिकाणी होणारं घर्षण जास्त आहे. परंतु दोन्ही पृष्ठभाग समजा प्लेन असेल तर घर्षण कमी होते. याचा अर्थ घर्षण हे स्पर्शित पृष्ठभागाच्या स्वरूपावर अवलंबून असते. स्वरूप. नंबर 2, घर्षण हे स्पर्शित पृष्ठभागाच्या दाबावर, दाब जास्त असेल तर घर्षण जास्त असते. एखादा लोडेड ट्रक समजा असेल, लोडेड ट्रकमुळे रोडचं होणारा घर्षण, त्यातून येणारा आवाज आपण लक्षात येते, म्हणजे स्पर्शित पृष्ठभागाचं जे घर्षण आहे हे दाबावर अवलंबून असते. तिसरं, स्पर्शित पृष्ठभागाचं जे घर्षण होणार आहे हे अवलंबून असते धातूवर. धातू जर सारखे असले तर घर्षण जास्त असते. धातू जर वेगवेगळे असेल तर होणारं घर्षण हे कमी असते. आणि चौथा जो आहे, घर्षण हे स्पर्शित पृष्ठभागाच्या तापमानावर अवलंबून असते, म्हणजे डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. याचा अर्थ काय, तापमान वाढलं
तर घर्षण वाढते, तापमान कमी झालं तर घर्षण कमी असते. हे जे चार जे आहे नियम आहे हे या ठिकाणी समजून घेतलेले आहे. पहिला भाग स्वरूपावर, दुसरा भाग दाबावर, तिसरा धातूवर आणि चौथा म्हणजे तापमानावर. नेक्स्ट आहे घर्षणाचे फायदे कोणते. आपले जे पाय आहे आणि जमीन आहे याच्यात समजा घर्षण झालं नाही तर मनुष्याला जमिनीवरून चालताच येत नाही. म्हणून घर्षणचा पहिला फायदा आहे मनुष्याला जमिनीवरून चालता येते, जमिनीवरून वाहनाला गतिमान होता येते. तिसरं, गतिमान वाहन जे असतात त्याला ब्रेक लावून थांबवता येते. घर्षण नसतं तर वाहनाला ब्रेक मारता आला नसतं, वाहनं थांबली नसती. नंतर शिडी, भिंतीला शिडी लावून ठेवता येते, दोराला गाठ बांधता येते. हे घर्षणाचे फायदे आहे. मग तोटे काय, फायदे आहे तर तोटे आहे. डिसएडव्हान्टेज ऑफ फ्रिक्शन कोणते कोणते आहे. पहिला तोटा आहे घर्षणामुळे जे काही स्पर्शित पृष्ठभाग आहे ते घासला जातात, स्पेअर पार्ट झिजतात, स्पेअर पार्टची हानी होते. पर्यायाने काय होतं, त्या यंत्राची कार्यक्षमता, इफिशियन्सी ऑफ मशीन ही कमी होते, घटते, इफिशियन्सी कमी होते. तिसरी गोष्ट पण याच्यातली महत्वाची, घर्षण होऊ नये म्हणून आपण काय वापरतो, ग्रीस वापरतो, ऑइल वापरतो, याचा सुद्धा खर्च येतो. हे आहे तोटे. हे काय आहे, तोटे. मग घर्षण कमी करता करता कोणते उपाय करता येतात. पहिला उपाय आहे स्पर्शित पृष्ठभाग गुळगुळीत केला, अशा प्रकारे समजा घासून जर गुळगुळीत केला तर होणारं घर्षण हे कमी होते. नंबर 2, जर आपण स्पर्शित पृष्ठभाग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑइलिंग केलं, आपण ग्रीसिंग केलं तर होणारं घर्षण हे कमी होते. नंबर 3, वेगवेगळे धातू समजा वापरले, डिफरंट मेटल्स वापरले तर होणारा घर्षण हे कमी होते. त्याचबरोबर आपण जेव्हा कूलिंग एजंट वापरलं, म्हणजे समजा एखादं ड्रिलिंग आहे, ग्राइंडिंग असेल तर त्या ठिकाणी समजा आपण कूलन मिक्सर वापरलं, वॉटर वापरलं तर त्यामुळे त्या धातूचं तापमान कमी होते आणि घर्षण त्याच्यामुळे कमी होऊ शकतात. हे घर्षण कमीकडे उपाय सांगितले. त्याचबरोबर आपण अतिशय गतिमान जे वस्तू असतात त्या ठिकाणी आपल्याला बॉल बेरिंग, रोलर बेरिंगचा वापर करून सुद्धा घर्षण कमी करता येतात. हे आपण या ठिकाणी आपण हे जे 5 मुद्दे पहिले, डेफिनेशन, घर्षणाचे प्रकार, घर्षणाचे नियम, घर्षणाचे फायदे, घर्षणाचे तोटे आणि घर्षण कमी करण्याचे उपाय, हे या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. हा आपण पहिला भाग. दुसऱ्या भागामध्ये याचे आपण उदाहरण पाहूया.